जय शिवराय मंडळी, रायगडाच्या 4थ्या भागात तुमचं स्वागत. मागच्या भागात आपण बघितलं की महाराजांचा राहता राजवाड्याच्या मागे असलेला राणीवसा आणि तिथून बाजारपेठ मार्गाने आपण आलो जगदीश्वर मंदिराच्या परिसरात. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला मी हा मंदिरावर असलेला कळस दाखवला आणि आजूबाजूचा हे परिसर असं दाखवला होता. तर आज आता इथून पुढे आपण बघणार आहोत की मंदिर आणि मंदिराच्या मागे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तर चला बघूया. राजधानी रायगडवर उभं आहे एक शांत पण सामर्थ्यशाली अस्तित्व म्हणजे हे जगदीश्वराचं मंदिर. धर्म, कर्तव्य आणि स्वराज्य या तिन्हींचं मूर्त स्वरूप म्हणजे हे जगदीश्वर मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभाराच्या निर्णायक क्षणी इथे येऊन दर्शन घेत होते. इतिहासकारांच्या मते राजधानी रायगड झाल्यानंतर म्हणजे इसवी सन 1674ला या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. तर आपण मध्ये येऊन आपण महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता दर्शन घेऊन आपण बाहेर जाऊया. मंदिरात दर्शन घेऊन आपण बाहेर आलो ते म्हणजे आपल्या महाराजांच्या समाधीजवळ. 3 एप्रिल 1680 रोजी ज्यावेळेस महाराजांचं निधन झालं त्यावेळेस महाराजांच्या इच्छेनुसार याच रायगडावर महाराजांची समाधी उभारण्यात आली. अखंड हिंदुस्थानाचे दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराज रायगडवरच एकरूप झाले. हा दगडात कोरलेला लेख आपल्याला सर्वांना माहीतच आहे काय आहे. मग एक शेवटचा व्हिडिओ घेऊन आपण आता इथून पुढे जाणार आहोत टकमक टोकाकडे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला. खरं तर समाधीपासून दुसरीकडे जाण्याची इच्छा नव्हती किंवा मन होत नव्हतं, पण आपण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन बराच वेळ इथं बसून इथून निघालो आणि जाताना आपल्याला दिसलं ते म्हणजे रायगड बांधण्याचे आर्किटेक्ट किंवा त्यावेळेसचे सिव्हिल इंजिनियर म्हणजे आपले हिरोजी इंदलकर. त्यांनी मागितलेला महाराजांकडे एक शब्द की माझ्या नावाची एक छोटी पाटी किंवा दगड इथे लावायचं आहे. ते बघून असं झालं की किती ती स्वामीनिष्ठा. ठीक आहे. तिथून पुढे आता आपण निघालोय मंडळी टकमक टोकाकडे आणि हेच ते टकमक टोक. ज्या टकमक टोकाकडे जाताना गुन्हेगार थरथर कापत असेल. स्वराज्यात गुन्हेगाराला थारा नाही याचं उदाहरण म्हणजे टकमक टोक. रायगडवर उभं असलेलं टकमक टोक जिथून खाली बघितलं की दिसतो तो दरीचा अंधार, पण इथे उभा होता न्यायाचा उजेड. खरं तर टकमक टोकावरून अनेक शिक्षा झाल्या असतील, पण त्या सुडासाठी नाही तर त्या स्वराज्य वाचवण्यासाठी झाल्या असतील. टकमक टोकाकडे जाताना आपण दोन्ही साईडला जर बघितलं तर आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतील आणि हे आजूबाजूचं दिसणारा परिसर तर बघा. धुकं असल्यामुळं आपल्याला जास्त क्लिअर दिसत नसेल, पण खरं तर रायगडलाच स्वराज्याची राजधानी का केला असेल. तो इतर डोंगरांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे बाकीचे सगळे कनेक्टेड आहेत, पण रायगड सगळ्यांपासून वेगळा आहे. तर पुढे जात असताना आपल्याला अशा छोट्या मोठ्या असे चबुतर 1-2 दिसले मला, पण ते नक्की काय ते सांगणं बरोबर नाही माहिती नसल्यामुळं. पुढे जात असताना आपल्याला दिसेल की दोन्ही साईडनी रेलिंग केलेली आहे आणि जाण्याचा रस्ता थोडा खडतळ आहे, पण ठीक आहे. तिथून पुढं पण आपण निघालात आणि हे बघा समोर कसं दृश्य आहे. नेमकंच टकमक टोकाकडे आल्यावरच कॅमेऱ्याची चार्जिंग संपली असल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये त्याचं व्हिडिओ घेऊ नाही शकलो. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला त्यामुळं एवढी क्वालिटी वगैरे व्यवस्थित नसेल, पण असो. हे बघा कसं दृश्य आहे आणि खाली बघितलं तर तुम्हाला दिसेल की किती खोल खाली दरी आहे. जिथे राजा न्यायी असतो तिथे दगडही इतिहास सांगतात आणि हे टकमक टोक आपल्याला आजही सांगतं की स्वराज्यात न्यायापेक्षा काही मोठं नव्हतं. तर मंडळी रायगड हा फक्त घरी बसून बघण्यासारखा गड नाही. खरंच एक वेळा रायगड बघितला पाहिजे आणि नक्की बघा. खरं तर महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले आपण जाऊन बघितले पाहिजेत. तर चला मंडळी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. जय शिवराय.